गीता अध्याय 2 श्लोक 27. जातस्य हि ध्रुवा मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्य अर्थे न त्वं शोचिर्तुम अर्हसी. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुला तुझ्या कर्मफलाने पालन टाळता येत नाही. अशा परिस्थितीत तू शोक करू नयेस. कुरुक्षेत्रावरील युद्ध ही परमेश्वराची इच्छा असल्यामुळे ते युद्ध एक अटळ घटना होती आणि न्याय हेतूंकरिता लढणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. तर मग आपले योग्य कर्तव्य करीत असताना त्याच्या नातलगांचा मृत्यू झाला तर त्यांनी का भ्यावे किंवा का दुःखी व्हावे? कायदा मोडणे हे त्याला योग्य नव्हते, कारण त्यामुळे त्या पापकृत्यांची त्याला भीती वाटत होती. त्यांच्या प्रतिक्रिया त्याला भोगाव्या लागत होत्या. आपले योग्य कर्तव्याचे पालन करण्याचे टाळल्याने त्याला काहीही आपल्या नातलगांचा मृत्यू थांबविणे शक्य नव्हते आणि शिवाय कर्म करण्याचा चुकीचा मार्ग त्याने पत्करल्यामुळे याला हीनत्व येणार होते. जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण.